हीच आमची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पावले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. कडा धडा कडा वाचला का दोघींनी पण तुम्ही? समजलाय? नाही समजला. नाही समजला? काय नाही समजलं? अंदमान ऐकून तरी माहितीये की नाही? हो. काय नाही समजलं सांगा बरं मला. हम्म? वाचलं का? वाचलं का तिघींनी पण? हो म्हणल्या की जोरात. आहा, माझं म्यूट होतं, मी कॉल लावून राहिली होती. हा. हा. अनघा द्विका अनम्यूट व्हा. हा. वाचला का धडा? वाचला का? हा, मग कशावर आहे सांगा बरं. अंदमान वर. अंदमान आहे. ऐकलंय का तुम्ही अंदमान बद्दल काही? हो. ऐकलंय ना? काय तुम्ही हिस्ट्री मध्ये काय ऐकलंय? कुठे ऐकलंय किंवा कुठे वाचलंय? ही हिस्ट्री मध्ये आणि थोडं बुक्स मध्ये. सेल्युलर जेल आहे अंदमान मध्ये. हा. मग आता त्या लेखक कोण आहेत सांगा मला. अरविंद निळकंठ नवरे. बरोबर, लक्षात ठेवा. मग त्यांनी काय लिहिलंय? अंदमानची माहिती दिली आहे. आपल्याला काय म्हणून माहितीये की अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून पाठवतात. एवढंच माहितीये ना आपल्याला, पण ते किती सुंदर आहे, किती निसर्गरम्य आहे, ते धड्यात आपल्याला त्यांनी सांगितलं. ते कुठे आहे याची सगळी माहिती, याला म्हणतात प्रवास वर्णन थोडक्यात. किंवा काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे नक्की काय? काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे पूर्वी, खूप पूर्वी जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा जायच्या याच्या सोयी नव्हत्या ना. मग अंदमान कुठे एकदम दक्षिण टोकाला आहे ना भारताच्या, जायची याची काय सोय नव्हती. एकदा गेलं की तिकडच. त्यामुळे त्याला तिथे त्यांनी जो सेल्युलर जेल बांधला होता ना, म्हणून काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे काही तिथे मिळत नाही, असं सगळं कठीण आहे, गोष्टी सगळ्या अवघड आहेत, म्हणून त्याला ते काळ्या पाण्याची शिक्षा असं म्हणायचं. आणि अजून एक आहे, तिथलं पाणी पण थोडं काळसर आहे त्या साईडचं. ठीक आहे, तसं एक आहे. पाठ परिचय आहे ना मॅडम, त्याच्यात हो सगळं हो, दिलेलं आहे, ते दिलंय. कोणाला तरी वाचायला लावा. हो, नाही वाचायला सगळं लावचं, मीच वाचावं म्हणते यांच्या. अच्छा, ठीक आहे, आता लक्ष द्या मग. ते पाठ परिचय मध्ये सगळं दिलेलं आहे व्यवस्थित. अरविंद निळकंठ नवरे, त्यांचा जन्म आहे बरं तो 1938. नाही तर वाटेल कोणाचा जन्म आहे. कंपनी सेक्रेटरी, कॉर्पोरेट गव्हर्नन्स या विषयावर PhD. झलक अमेरिकन जीवनाची, झलक चीनी जीवनाची ही पुस्तके प्रकाशित. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक अशा विविध संस्थांच्या कार्याशी ते निगडित आहेत. पाठ परिचय. भारताच्या पूर्वेला अंदमान निकोबार हा केंद्रशासित प्रदेश अतिशय रमणीय आणि हिरवा गर्द निसर्गाने व्यापलेला आहे.
अंदमान म्हणजे काळे पाणी असे म्हणण्याचा प्रघात आहे. कारण अनेक भारतीय कारकांनी येथील सेल्युलर जेलमध्ये इंग्रजांच्या भयानक छळाला तोंड दिले आहे. त्यापैकी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणी कधीही विसरता येणे शक्य नाही. अंदमान निकोबार हे एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून आणि राष्ट्रीय तीर्थस्थान म्हणून अजरामर आहे. हेच या पाठातून लेखकाने स्पष्ट केले आहे. आता आपण हे बघा, पांढरं शुभ्र म्हटल्या बरोबर आपल्या डोळ्यासमोर काय येतं की काहीतरी छान आहे. तेच काळं म्हटल्यावर काय येतं डोळ्यासमोर? वाईट आहे किंवा चांगलं नाहीये, हो की नाही? म्हणून त्याला काळ्या पाण्याची शिक्षा म्हटलंय. पाणी काळ असं काही हे नाहीये त्याच्यात, पण ते काय इकडे सगळं सोयी सुविधा असतात की नाही. बाकीच्या काय आपण घरी राहतो, आपल्या आपल्या सोयी सुविधा असतात सगळ्या, हो की नाही? पण तिथे जेलमध्ये गेल्यावर सोयी सुविधा नसतात, काहीच मिळत नाही तिथे. ते देतील ते जेवायला लागतं. पाणी अशी याची अल्युमिनियमची थाळी, त्यात कधी भाकरी कधी भात, असं ते सगळे हाल हाल असतात तिकडे, कारण ते कैदी असतात तिथे. म्हणून त्याला एक काळ्या पाण्याची शिक्षा असं हा नाही, झालंय. एक आहे याच्यामध्ये उल्लेख त्यांनी पुस्तकाचा दिलेला आहे. हे कमी एक सेकंद वाचून दाखवते पटकन. चेन्नई किंवा कोलकात्याचा किनारा सुटला की 1200 किलोमीटरचा लांबच लांब समुद्र काळाच दिसायला सुरुवात होते. 1857च्या प्रथम स्वातंत्र्य संग्रामाच्या क्रांतिकारकांना शिक्षेसाठी अंदमानला पाठवण्यात आले. त्यांना भयानक छळाला तोंड द्यावे लागले. बरेच क्रांतिकारी प्राणाला मुकले. तर हे सगळा छळ झाला आणि ते म्हणजे दुरून ते दिसायचं पाणी काळं, म्हणून मग छळामुळे ऍक्च्युली त्याला वाईट वाईट गोष्टी झाल्या ना वाईट. त्या, म्हणून त्याला म्हणताना काळ्या पाण्याची काळ्या शिक्षा पाण्याची असं म्हणायला लागले. म्हणायला लागले. हे एकदम आणि बरोबर आहे. ठीक आहे, हा बोलायला मॅडमनी सांगितलं ते परफेक्ट. बोलायला सोपं आहे ना. कुठे हा गेले ते अंदमान निकोबार असं सगळ्यापेक्षा, तेव्हा असं ते हे म्हणलं काय प्रॉवर्ब म्हणल्यासारखं झालं ते. कुठे शिक्षा कुठे दिली, कुठे टोठावली? काळ्या पाण्याची शिक्षा दिली, काळ्या असं पाण्याची झालंय. शिक्षा. म्हणजे ऍक्च्युली असं त्या छळासाठी तो काळे पाणी. आम्ही हा, जाऊन छळासाठी. आलो. अरे बापरे, बघवत नाही. म्हणूनच तर तेच तर मग ते वाचलेलं म्हणून माझ्या डोक्यात राहिलं ते. एकदम म्हणजे रडू येतं. दिसायला होतं ते पाणी, म्हणजे दुरून वाटायचं दिसतं लोकांना, ते कुठलंही दिसायचं असं पाणी काळं. तसं काळच दिसतं. हा, म्हणजे म्हणताना ते म्हणून मग ते काळ्या सभोवादी पाण्याची येतात. शिक्षा, वाईट शिक्षा असं झालं. वाईट शिक्षा या दृष्टीने ते काळ्या आपण वेळेला म्हणतो ना आता, काय म्हणायचं, आपल्याला निषेध दाखवायचा असला तर ते काळ्या रिबिनी बांधतात किंवा काळे झेंडे घेतात, हो की नाही? त्या त्या दृष्टीने ते काळं पाणी असं झालं ते. वाईट वाईट. चला. वाईट गोष्ट. हम्म. भारताच्या सुदूर पूर्वेला असलेली अंदमान निकोबारची बेटे म्हणजे रम्य रम्य हिरवा गर्द निसर्ग आणि सर्व बाजूंनी निळ्या हिरव्या पाण्याचा प्रचंड सागर असलेली अत्यंत रमणीय अशी पाचूची बेटे आहेत. स्वतंत्र भारताच्या मोजक्या केंद्रशासित प्रदेशांपैकी एक अंदमान निकोबार द्वीप समूह आहे. भारताच्या उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पसरलेल्या हिमालय पर्वताचाच एक भाग म्हणून हा द्वीप समूह आराकानयोमा या पर्वतमालेमध्ये मोडतो. हे प्रश्न आहे याच्यावर बर का, हे लक्षात ठेवा नाव. हो, आराकानयोमा पर्वतमालेमध्ये मोडतो. पेन्सिल ठेवा, सगळ्यांनी अंडरलाईन करत जा अंडरलाईन जे करा. जे आणि सांगते. याच्यातले काही काही शब्द खूप जोडाक्षर आहेत, ते जरा लिहा आणि ते लिहून काढा पुन्हा 5-5 वेळा ते शब्द. द्वीपसमूहाला पण अंडरलाईन करा. हम्म. मी एकच मिनिट मॅडम, आढावा करते मोबाईल, माझ्याकडे चला प्रिंट पण. नाही. बरोबर, चालेल. मी काय सुरभीच घेते प्रिंट. द्वीपसमूह म्हणजे काय ग मुलींनो, सांगा जरा. ग्रुप ऑफ आयलंड्स. हो, गुड. ठीक. आणि ते उच्चारा बरं तो शब्द, आरा कान योमा म्हणून दाखव बरं सुरभी. आराकानयोमा. अनघाद्विका. आराकानयोमा. अंडरलाईन करा. अंडरलाईन करा आणि लिहून काढा 5-5 वेळा. त्याच्यावर प्रश्न हम्म. आहे खाली. ठीक आहे. पर्वतमाला म्हणजे माउंटेन रेंज. ओके.
आहे ना, हे सह्याद्री हे वगैरे आहे पण ना जरा आपण. लक्षात ठेवायला पाहिजे, उत्तर पूर्व वगैरे. हो, पूर्वेला हा आहे अंदमान निकोबार. हा. सुदूर पूर्व म्हणजे दक्षिण दूर पूर्व. वरती पूर्व. हा. हम्म. या द्वीपमालेच्या उत्तर पूर्वेला म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश, पूर्वी त्याचं नाव म्यानमार होतं, आता ब्रह्मदेश. तर दक्षिण पूर्वेला इंडोनेशिया देशाची सरहद्द लागते, सरहद्द लागलेली आहे. बऱ्याच लोकांना माहित नसेल की अंदमान निकोबार मध्ये 572 लहान मोठी बेटे आहेत. त्यापैकी फक्त 30 ते 32 बेटांवर मनुष्य वस्ती आहे. आपण अंदमान निकोबार असे जोडनाव उच्चारत असलो तरी दोन्ही बेटांमध्ये खूप अंतर आहे. कार निकोबारला जायला एक रात्र, तर ग्रेट निकोबारला जायला 2 दिवस लागतात. ग्रेट निकोबार समूहातील इंदिरा पॉइंट हे भारताचे शेवटचे टोक इंडोनेशियाला जवळ आहे. हे लक्षात ठेवायचं, इंदिरा पॉइंट ग्रेट निकोबार मधलं कुठला पॉइंट, इंदिरा पॉइंट हे भारताचं शेवटचं टोक आहे. असं आपण पाहतो. करा, अंडरलाईन करा. डोळ्यासमोर भारताचा नकाशा आणा, त्याचं जे दक्षिण टोक आहे ते इंदिरा पॉइंट. रात्री येथून जावा सुमात्रा बेटांवरील दिवे दिसतात. निकोबार बेटावर थेट जाता येत नाही. अंदमानहून डेप्युटी कमिशनरची परवानगी घेऊनच निकोबारला जाता येते. अंदमान मध्ये फिरताना सतत प्रश्न मनात घोंगावत राहतो की अंदमान हा प्रदेश इतका सुंदर असताना सर्वजण अंदमानला काळे पाणी म्हणूनच जास्त का ओळखतात. चेन्नई किंवा कोलकात्याचा किनारा सुटला की 1200 किलोमीटर लांबच लांब खूप अंतर झालंय. 1200 किलोमीटर म्हणजे 1200 किलोमीटर खूप अंतर झालं. म्हणजे इथून जवळजवळ मुंबई पर्यंत किंवा त्याच्याहूनही जास्ती इतकं अंतर झालं ते. एवढा सगळा समुद्रच समुद्र आहे. लांबच लांब समुद्र काळाच दिसायला सुरुवात होतो. 1857च्या प्रथम स्वतंत्रता संग्रामाच्या क्रांतिकारकांना शिक्षेसाठी अंदमानला पाठवण्यात आले. त्यांना भयानक छळाला तोंड द्यावे लागले. बरेच क्रांतिकारी प्राणाला मुकले. त्यामुळे सुद्धा अंदमान म्हणजे काळे पाणी असं म्हणण्याचा प्रघात पडला. आजची परिस्थिती साफ बदलून गेली आहे. आता दरवर्षी लाखो पर्यटक अंदमानला राष्ट्रीय तीर्थस्थान म्हणून भेट देतात. सेल्युलर जेलला भेट देऊन क्रांतिकारकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतात. आपल्याला एक सावरकर माहिती आहेत, कारण ते आपले मराठी होते आणि त्यांना 2दा जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पण तिथे आम्ही गेलो होतो तर इतकी मोठी लिस्ट आहे. ते ज्यांना तुरुंगात कैदी म्हणून ठेवलं होतं आणि का कैदी केलं होतं त्यांना, तर ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले होते म्हणून त्यांना, जे किती दुष्टपणा होता बघा इंग्रजांचा. जे चांगल्या कामासाठी जे लोक चांगले काम करत होते त्यांना तिथे त्यांनी बंद करून जेलमध्ये ठेवलेलं होतं. कळलं? हा. ते तुम्हाला जेलचा झालंय का फोटो पण दिलाय वरती. 1857च तुम्हाला झालंय का ते हिस्ट्रीमध्ये उठाव झाला होता तो? मंगल पांडे, ते मंगल पांडे आणि तो झाशीची उठाव हो झाला राणी होता त्याच्यावर वगैरे. एक ना. ब्रीफिंग दिली होती. हो हो. हा 1857 मध्ये ते मंगल पांडेचं का ते करेक्ट. हा. अम, मग त्यात बऱ्याच लोकांना अटक केली ना त्यांनी, त्या सगळ्यांना तिकडे नेऊन टाकलं. आणि हे सगळे उत्तरेतून दक्षिणेत पाठवलं होतं त्यांना. पंजाबी तर लोक खूप होती, पंजाब इकडे जी सगळी वरची भगत सिंग. भगत सिंग त्यांना नव्हतं पाठवलं, त्याला फाशीच दिली ना. हा. पण असे खूप होते, म्हणजे काय म्हणतात, शेकडो होते, शेकडो. पण ज्यांची नावं आपल्याला माहिती नाहीत, माहित पण नाहीत आपल्याला नावं, इतके लोक होते. तितके इव्हन लोक त्यांनी त्या सावरकरांचे भाऊ सुद्धा होते तिथे, पण ते भावाभावांना माहित नव्हतं की आपण दोघं जेलमध्ये आहे म्हणून. इतकं दुष्ट होते हे लोक. अंदमान मधील मुक्कामात समुद्रातून जाताना जागोजागी फ्लाइंग फिश दिसतातच, पण एखाद्या भाग्यवंताला डॉल्फिनचे दर्शन मिळते. जॉली बॉय आयलंडला पाण्याखालचे विलक्षण जग पाहायला मिळते. रंगी प्रवाळ, विविध रंगी मासे, चित्रविचित्र आकारांचे कोरल्स व शेप्स बघितल्यावर मती गुंग होते. नॅशनल जिओग्राफी चॅनल किंवा डिस्कवरी चॅनल आपण समोर पाहत आहोत असे वाटते. म्हणजे आपण इथे शूट केलेलं पाहतो ना टीव्हीवर, पाहिलंय ना तुम्ही नॅशनल समुद्रात जिओग्राफी पाहता की नाही पाहत? कधी पाहिलाय? एकदा दोनदा. किंवा युट्यूबवर बघा आता समुद्राखालचं.
ते कसं आहे तसं ते प्रत्यक्ष तिथे दिसतं आपल्याला. त्या अशा बोटी आहेत तिथे, आम्ही गेलो होतो, बोटी आहेत, किंवा तुम्हाला ते स्नॉर्कलिंग वगैरे पण करून बघता येतं. आम्ही बोटीतनं स्नॉर्कलिंग. पाहिलं होतं. बरं, या पूर्ण पॅरेग्राफला ना वरती एक ब्रॅकेट करा स्टार्टिंगला आणि एंडला एक ब्रॅकेट करून ठेवा. त्या तर अंदमानच्या मुक्कामात हा, आणि मग अंदमान असे मध्ये पासून वाटते. असे वाटतेपर्यंत. ठीक आहे. हम्म, हे कुठल्या तरी प्रश्नाचं उत्तर आहे. उत्तर असणार. हा. ते आपण घेणार पुढे. चला पुढे. लाईमस्टोन केव्ज म्हणजे गुहा व मड वोल्कॅनो, चिखल सतत बाहेर येणारा छोटासा ज्वालामुखी, ही दोन नैसर्गिक ठिकाणे पर्यटकांना प्रभावित करतात. अशा तऱ्हेची ठिकाणे जगात क्वचितच पाहायला मिळतात. अंदमान सायन्स सेंटर, ॲक्वेरियम, ट्रायबल एक्झिबिशन सेंटर, सॉमिल म्युझियम, मिनी झू, सागरिका शॉपिंग सेंटर, चिडिया टापू, चिडिया माउंट. टापू माउंट, हरिॲट, हॅवलॉक केट, नॉर्थ बे, नॉर्थ बे, नॉर्थ असेल ना ते, नॉर्थ बे, नॉर्थ बे. हम्म. राधानगरी बीच, शिपी घाट, मसाला फार्म आदी अनेक स्थळे अंदमानमध्ये आवर्जून पाहावीत अशी आहेत. हे पण सगळं लक्षात ठेवा, हे लिहून काढा 3-4 वेळा. हे विचारणार पाहण्यासारखं काय काय आहे अंदमानला. पोर्ट ब्लेअर पूर्वी रॉस आयलंड ही अंदमानची राजधानी होती. हे पण लक्षात ठेवा. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान्यांनी ती पार उद्ध्वस्त केली. रॉस आयलंड ती मध्ये म्हणजे आता कॅपिटल ना? हो कॅपिटल, हो हो. कॅपिटल. तर मग पोर्ट ब्लेअरच्या आधी काय होतं? पोर्ट ब्लेअर आयलंड. पूर्वी रॉस आयलंड, अंडरलाईन करा त्याला, ही अंदमानची राजधानी होती. दुसऱ्या आता महा पोर्ट ब्लेअर आहे. आता पोर्ट ब्लेअर आता आहे. पोर्ट ब्लेअर पूर्वी आहे. रॉस आयलंड होती. रॉस आयलंड मध्ये आता फक्त भग्नावशेष उरले आहेत. म्हणजे सगळं असं मोडलेलं तोडलेलं, भग्न म्हणजे मोडणे, अवशेष म्हणजे भाग, असं मोडून तोडून सगळं टाकलेलं आहे, उद्ध्वस्त केलं होतं ना त्यांनी, त्यामुळे काही नाहीये तिथे. एक जपानी बंकर सुद्धा आहे, तो धक्क्यालगतच आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 1942 ते 1945 पर्यंत अंदमान निकोबार बेटांवर जपानी साम्राज्याचा अधिकार होता. 1943 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानला भेट दिली होती. आता एकाचं नाव नेताजी सुभाषचंद्र बोस केलंय ना, एका बेटाचं नाव मी सांगते ते बघून तुम्हाला. हम्म. अंदमान निकोबार बेटांमध्ये 7 प्रकारचे आदिवासी शेकडो वर्षे येथील जंगलामध्ये निवास करत आहेत. त्यांची संख्या काही हजारात असली तरी ती कमी आहे. अंदमानातील एक नागरिक म्हणाले, अंदमानात बंगाली, तमिळ लोक अधिक, पण त्याचबरोबर बिहारी, तेलुगू, मल्याळी, पंजाबी, मराठी भाषिकही आहेत. इथे आम्ही सर्वजण गुण्या गोविंदाने राहतो. म्हणजे आता छोटा इंडियाच आहे तिथे. हम्म. हा, तिथून ब्रॅकेट करा अंदमानात पासून राहतो पर्यंत. एक मिनिट. हे इथे अंदमानात बंगाली व तमिळ. नाही, इथे लिहिलं नाही. 1943 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानला भेट दिली होती. काय दिलं भेट म्हणजे? बेटांवर जपानी भेट साम्राज्य. म्हणजे अगं ही विजिटेड, भेट म्हणजे गिफ्ट विजिट. नाही, अच्छा, तसं. विजिटेड, ही हा, विजिटेड. भेट दिली. हा, विजिट केली होती. ठीक आहे. हा, परफेक्ट. करेक्ट आहे. हा. 26 आता कुठे फेब्रुवारी सांगितलं मी, हा अंदमानात बंगाली व तमिळ लोक अधिक लिहिलं आहे ना, त्याला ब्रॅकेट करा. अंदमानात पासून गुण्या गोविंदाने राहतो पर्यंत. केला. चला हो. पुढे. 26 फेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मृती दिन. म्हणजे स्मृती दिन म्हणजे ते गेले तो दिवस आहे 26 फेब्रुवारी. जन्मदिवस असतो की नाही, तसा गेलेल्याला स्मृती दिन म्हणतात. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी अंदमानच्या तुरुंगात प्रचंड शारीरिक व मानसिक त्रास सहन केला. तब्बल 2 जन्मठेपांची म्हणजे 50 वर्षांची शिक्षा न्यायालयाकडून मिळाल्यावर ती हसत हसत पेलली. तुरुंगात काथ्या फुटला, कोलू ओढला, तुरुंगाच्या भिंतीचा कागद आणि काटे वा खेड्यांची लेखणी करून गोमांतक, कमला, विरोधश्वास यासारखी महाकाव्ये लिहिली. 16 फेब्रुवारीला आम्ही 500-600 पर्यटक सकाळी 9 वाजता तेथील महाराष्ट्र मंडळाच्या सावरकर बंधू स्मृती वास्तूमध्ये जमलो. सुमारे 7 लाख लोकवस्ती असलेल्या अंदमानमध्ये केवळ 600 महाराष्ट्रीय असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र मंडळापासून सेल्युलर जेल सुमारे 1.5 किलोमीटर आहे.
आम्ही सर्व पर्यटकांनी काही स्थानिक लोकांनी मिळून जेलपर्यंत प्रभात फेरी काढली. अंदमानच्या भर बाजारातून जाताना वीर सावरकर अमर रहे, वंदे मातरम, भारत माता की जय या घोषणा दिल्या. सेल्युलर मध्ये पोहोचल्यावर आमच्या घोषणांनी तुरुंगाचा सर्व परिसर दुमदुमून गेला. 123 क्रमांकांच्या सावरकरांच्या कोठडीत शिरताना व त्यांच्या छायाचित्रासमोर उभे राहून त्यांच्या स्मृतीला वंदन करताना प्रचंड कृतज्ञतेच्या आणि आदराच्या भावनांनी परिसीमा गाठली. माझ्याकडे याचा व्हिडिओ आहे, मी तुम्हाला पोस्ट करते. तिथलं कसं आहे जेल. आता हे महाराष्ट्र मंडळ कुठून आलं? अगं सगळीकडे असतं अगं महाराष्ट्र मंडळ. महाराष्ट्राच्या बाहेर जिथे जिथे मराठी लोक आहेत ना, आता एक बँगलोरच तुम्हाला माहिती आहे फक्त, पण असं प्रत्येक ठिकाणी आहे. दिल्लीला आहे, कलकत्त्याला आहे, चेन्नईला आहे. कारण तिथे गेलेल्या लोकांना काहीतरी पाहिजे ना. आपल्याला कसं वाटतं मराठी पाहिजे, तसं तिथे जे लोक गेले त्यांना पण वाटतं. तसं अंदमानला पण आहे. नाव महाराष्ट्र कळलं. मंडळ असतं, पुढे गावाचं नाव असतात. आपण म्हणतो महाराष्ट्र मंडळ बेंगळुरू, महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली, महाराष्ट्र मंडळ अंदमान, असं. कळलं? मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते, माझ्याकडे आहे तिथल्या जेलचा. आता काही प्रश्न आहेत का? वाचता वाचता कुणाला काही अडलंय का? अर्थ कळला नाही असा काही शब्द आहे का? मला हे नाही कळलं म्हणजे हा सेंटेन्स. कुठलं? तुरुंगात काथ्या कुठला कोरडू हा, ओढळा तुरुंगाच्या भिंतीच्या कागद आणि काटे व खिळ्यांची लेखणी करून गोमंतक कमला विरहोच्छवास यासारखी महाकाव्ये लिहिली. हे जे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत ना, हा अतिशय अतिशय म्हणजे एक्स्ट्रॉर्डनरी हुशार माणूस होता. अतिशय तेजस्वी. त्याची बुद्धी इतकी त्यांना होती ना देवानी दिलेली, की त्यांनी काय काय केलं ते आपण लिस्ट केली तर आपला कागद संपेल, पण ते हम्म. लिस्ट संपायची नाही. ते ते स्वातंत्र्यासाठी लढत होतेच. त्याचबरोबर ते नाटककार होते, गीतकार होते. ही जी आहेत ना, ही दीर्घ काव्य आहेत, ही कमला, ही जी आहेत ना, ती मोठी काव्य आहेत, म्हणजे खूप मोठे. तुम्हाला एक छोटी छोटी कविता असते की नाही, 8 ओळी, 10 ओळी, 12 ओळी अशा कविता असतात ना तुमच्या. त्यांनी हो. अशी महाकाव्य म्हणजे खूप मोठं, अशी 100 कडवी वगैरे अशी लिहिलेली आहेत ती काव्य. आणि ते जेलमध्ये होते. इंग्रज त्यांना काही वही पेन देत नव्हते, म्हणून त्यांनी काय केलं, आपली भिंत असते ना जेलची भिंत, त्याच्यावर खिळ्यांनी कोरून लिहिलं. तुम्ही परवा वाचलं त्याच्यात की जळक्या काडीनी लिहिलं, स्मृतीचित्रमध्ये ना, लक्ष्मीबाईंनी. जळकी हो हो काडी म्हणजे चुलीतलं लाकूड घेऊन केलं त्यांनी. तर चित्र यांनी तसं रेखाटले. चित्र रेखाटले आहे की नाही तुमच्या. कशात आहे सांगा कवितेचं नाव? पंचारती. पंचारती. हा. तसं यांनी खिळा, म्हणजे ज्यांना जे मिळेल सहज जे मिळालं त्यांना, त्यांनी त्याच्यावर कोरून लिहिलं, असं छक छक हम्म. छक करून. खूप आणि अवघड गोष्ट आहे. कोलू म्हणजे घाणा असतो तेलाचा. पूर्वी आता त्याला मशीनवर तेल काढतात, हा पण पूर्वी असं बैल बैल लावून त्यात गोल 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 फिरवायचं, म्हणजे हा त्याच्या बैलाच्या पायाने जोराने ते तेल बाजूला निघायचं. तर हा त्या बैलाच्या जागी सावरकरांना बांधायचे. म्हणजे काय काम सावरकरांना आणि करायचं बाकी बघा. प्रिझनर्सला पण बाकीच्या ना, पण यांना जरा जास्ती होती शिक्षा. जास्त होतं. हा. आणि काथ्या कुठला म्हणजे नारळाचं हे असतं ना, शे अं, असोला शेंडी. नारळ असतो ना आपला, आपण टेंडर कोकोनटच्या बाहेर कसं असतं ना, बाहेर कसं त्याला काय? शेल असतं ना त्याला, एक टेंडर कोकोनटला हो. सुकल्यावर त्याचं काय बाजूला काढतात त्यातनं, हा. नारळ बाजूला आणि काढतात. आणि तो जो उरलेला पार्ट असतो तो कुटून 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 त्याची दोरी बनवतात, काथ्या म्हणतात दोरी त्याला. बनवून त्याला काथ्या म्हणतात. ठीक आहे. त्यांना कळलं. दाखवायला म्हणजे कुठे त्याला नेतात. असं तयार करतात कुटून कुटून की जेणेकरून ते पिळी देऊन त्याची दोरी तयार होऊ शकेल. दोरी करता ठीक आहे? येते त्याची. त्याला म्हणजे ते पण शारीरिक कष्टाचंच काम होतं. तर हा जो आहे हा प्रश्न आहे याच्यावर, तर त्यामुळे तुम्ही यालाही आता कुठून हे बघू आपण. चालेल, 26 फेब्रुवारी पासून अंडरलाईन करायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. अजून काही आहे का ग अनघाजी? का बघ, सुरवीला तर प्रश्न सापडला. तुम्हाला काही आहे का? कुठलं अर्थ नाही कळला काय नाही, ह्याच धड्यावर जास्ती प्रश्न येणार आहेत तुम्हाला. लक्ष होतं का तुमच्या दोघींचं का? मग समजलं सगळं? विचारू काहीतरी? विचारू का पटकन एखादा प्रश्न? विचारू?
हम्म. आणि कोण कोण काय वाचणार आहे सांगा ठरवून, त्याची प्रॅक्टिस करा घरी. हो. तोंडी परीक्षा आहे की नाही? उद्या सांगा नक्की. उद्या फायनल डे सांगायचा. उद्या दोघी 5 जणी वाजता ठरवा. घेऊया तुमचा क्लास, चालेल ना? आणि वेगवेगळं वाचायचं आहे प्रत्येकाने, त्यामुळे जरा लगेच टाका. फर्स्ट कम फर्स्ट सर्व होईल. जो पहिले टाकेल त्याला ते मिळेल वाचायला. ठीक आहे. त्यामुळे उद्या पटकन ठरवा आणि सांगा काय वाचणार आहे आणि त्याची प्रॅक्टिस करा. घेऊया का प्रश्नोत्तर? उद्या 5 वाजता घेऊया क्लास, उद्या आणि परवा. ठीक आहे. 4 ते 5 त्यांचा जिया, पुरे. जिया आहेस का उद्या? एक मॅम नक्की नाही, हे घरी बघा, एंगेजमेंट आहे ऍक्च्युली. मी तुम्हाला रागवीन, नक्की नाही वगैरे म्हणायचं नाही. परीक्षा तुमची आहे, आमची नाही. हा मॅम. कळतंय का? मॅम कधी आहे? उद्या 5 वाजता तुमचा पोर्शन राहिलाय म्हणून आम्ही घेणार आहे क्लास. आम्हाला हौस नाहीये क्लास घ्यायची. कळलं? हा, त्यामुळे कुठे जायचं असेल तर कॅन्सल करा, घरी थांबा किंवा 5च्या आत परत या. ठीक आहे. परीक्षा तुम्हाला द्यायची, आम्हाला नाही. ऐकलं का जिया? हा मॅम, ऍक्च्युली घरी एंगेजमेंट आहे म्हणून ते गावी आलोय. अच्छा, अरे देवा. गावी आहे का अगं? हा, ठीक मग आहे, आता ठीक अभ्यास कसा करशील? पुस्तक घेऊन गेलीस? हो मॅम. हा, मग बरं, मग अभ्यास वाचून कर. काढतील. आता आणि आजचा धडा काय झाला की तुला काय जास्त नाही आहे, मग चालेल. ठीक आहे, अडलं तर काय विचार, फोन कर. करते. ठीक आहे. चालेल. चला. हा, चला, पहिला प्रश्न आणि आपण त्याला वाचून घेतलाय, म्हणून घेतलाय मी तुमच्याकडनं, त्यामुळे आता त्याचं उत्तर पटकन सांगा. कोण वाचेल पहिला प्रश्न? सुरभी वाच. सुरभी, अनघा, अद्विका अशाच गाडीने जाऊ दे, ती तर हे आहे ना. चालेल. सुरभी वाच पहिला प्रश्न. अंदमान निकोबार हा द्वीपसमूह कोणत्या पर्वतामध्ये मोडतो? अंदमान निकोबार हा द्वीपसमूह अम, पर्व आराकानयोमा या पर्वतामध्ये मोडतो. पर्वतमालेमध्ये. हा, पर्वतमालेमध्ये. का बरं खाल्लं ते? भूक पर्वतमालेमध्ये लागली आहे का? मोडतो. जेवण नाही केलं? जेवायचं आपल्याला नंतर. चालेल. माले माले खाऊन टाकलं. ठीक आहे. आता याला अंडरलाईन करा पूर्ण पटकन. नाही, आणि 2-3 वाक्यात म्हटलंय तर आजूबाजूला असेल ना काहीतरी. अं, हे बघा, इथून लिहा. मग असं लिहू का? भारताच्या उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पसरलेला. पसरलेल्या हिमालय पर्वताचा एक भाग म्हणून हा द्वीपसमूह आराकाय कानयोमा या पर्वतमालेमध्ये मोडतो. भारताच्या उत्तरेपासून सुरुवात करा. कळलं? पण लिहिताना कसं लिहिणार? अंदमान अंदमान निकोबार निकोबार हा हा द्वीपसमूह द्वीपसमूह भारताच्या भारताच्या उत्तरेपासून हम्म, पूर्वेपर्यंत पसरलेल्या हिमालय पर्वताचाच एक भाग म्हणून हा द्वीपसमूह आराकानयोमा या पर्वतमालेमध्ये मोडतो. अब्बास. पर्वताचाच एक भाग आहे लिहायचा का तुम्हाला तिथे? आहे लिहाल का? त्यांनी सोपं पडेल म्हणायला. नाही को आहे तसंच लिहू दे, कशाला वाढवताय? नाही, आहे म्हटलं की जरा ते एकदम कट झालाय तिथे तो बघा म्हणताना. भारताच्या उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पसरलेल्या हिमालय पर्वताचाच एक भाग आहे म्हणून हा द्वीपसमूह आराकानयोमा या पर्वतमालेमध्ये मोडतो. आपण म्हणताना काय म्हणतोय? अंदमान निकोबार भारताच्या उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पसरलेल्या हिमालय पर्वताचाच एक भाग आहे म्हणून हा द्वीपसमूह आराकानयोमा या पर्वतमालेमध्ये मोडतो. कोणतं इझी वाटते का आहे लिहिल्यावर? नाही, जे तिथं आहे टेक्स्ट मध्ये तेच. तेच लिहा. तेच लिहितो. चालेल. हा, चालेल. नाही, आणि पण लिहून पाहायला पाहिजे बरं हे. हा, कारण न लिहून बघता पाहिलं तरच तुम्हाला लिहायला ते पाहिजे. हे असंच येणार नाही तुम्हाला लिहायला. आणि आता 2-3 कारण दिवस चांगला अभ्यास करा. तुमची शाळा सुरू झाली का गाणं गाद्विका? मंडे पासून सुरू. मंडे. हा, मग आज आणि उद्या आणि परवा चांगला अभ्यास करा. हा, आणि मग पुढच्या शनिवारी, शुक्रवार शनिवार. ठीक आहे. अंदमान निकोबार बेटातील एकूण बेटांपैकी किती बेटांवर मनुष्य वस्ती आहे? आता हे आकडे लक्षात ठेवायला लागतील आणि नीट बघून लिहायचं. काय उलट सुलट लिहिलं तर चुकेल.
शेवटचा पॅरेग्राफ घ्या. अंदमान निकोबार मध्ये 572 लहान मोठी बेटे आहेत. त्यापैकी फक्त 30-32 बेटांवर मनुष्य वस्ती आहे. तर 30-32 बरोबर लिहायचं आहे. 572 आठवलं नाही तरी चालेल, पण ठीक आहे, ट्राय करा. नाही लिहू देत ना तेवढं, 2-3 वाक्यात लिहायचंय ना. हा, अंदमान निकोबार मध्ये 572 लहान मोठी बेटे आहेत. त्यापैकी फक्त 30-32 बेटांवर मनुष्य वस्ती आहे. मग इतकं लिहा. असं फ्रेम करायचं का, की फ्रेम कसं करायचं म्हणजे अंदमान निकोबार बेटातील एकूण बेटांपैकी 5. नाही 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 नाही, नाही एक नाही मिनिट. नाही असं सुरुवातच नाही. अशी करायची आहे. सुरुवातच अशी करायची आहे. अंदमान निकोबार मध्ये 572 लहान मोठी बेटे आहेत. त्यापैकी फक्त 30-32 बेटांवर मनुष्य वस्ती आहे. ओके. ठीक आहे. तर आता याला लिहिताना ते मार्क करताय ना, तर त्याच्यावरती लिहा अ1. पर्वतमालेसाठी अ1 लिहा बरोबर. नाही लिहून काढतील की नाही, आता कुठे लिहितील, नंतर लिहितील ना. आता नंतर लिहितील. हा, त्याच्यानंतर दुसरं जे उत्तर आहे त्याचं अ2 लिहा व्यवस्थित तिथे ब्रॅकेट करून. समजतंय का कसं कारण मार्क करणं, समजतं का तुम्हाला उत्तर मार्क करणं पुस्तकामध्ये? हो. ठीक आहे. हा, लिहा तसे. अ1 लिहिलं, अ2 झालं. हा, अनघा अधिका तिसरा प्रश्न वाचा. अनघा वाच. अन्य भारताचे शेवट हा भारत काय झालं? नाही ऐकून हा आलं. भारताचे शेवट हा बोल बोल, आता बोल. भारताचे भारताचे शेवटचे टोक कोणते? हा, भारताचे शेवटचे टोक कोणते कोणते होते? इंडिया मगाशी पॉइंट. इंदिरा पॉइंट. कुठे आहे दिसलं का? कसं म्हणाल? ग्रेट निकोबार समूहातील इंदिरा पॉइंट हे भारताचे शेवटचे टोक इंडोनेशियाला जवळ आहे. याचं ऍक्च्युली एका वाक्यातच असायला हवं होतं. काय 2-3 वाक्यात काय लिहिणार आहे? ठीक आहे, इंदिरा पॉइंट आठवणीने लिहा नक्की. त्या अख्खा पूर्ण सेंटेन्स लिहायचा का, ग्रेट अरे निकोबार खूप जास्त होईल ते, त्याची गरज नाही ऍक्च्युली. रात्री येथून जावा, सुमात्रा बेटांवरील दिवे दिसतात. चालेल, एवढं इथपर्यंत लिहा. ग्रेट निकोबार समूहातील इंदिरा पॉइंट प्रॉपर लिहा. ग्रेट निकोबार समूहातील, हे महत्वाचं आहे. ग्रेट निकोबार समूहातील इंदिरा पॉइंट हे भारताचे शेवटचे टोक इंडोनेशियाला जवळ आहे. इंदिरा पॉइंट महत्वाचा आहे, तेवढं आलं पाहिजे. हे 2-3 वाक्यात ऍक्च्युली गरज नाही याची, पण ठीक आहे. नाही नाही नसेल उत्तर तर नाही लिहिलं तरी चालेल, चुकीचं नाही लिहिलं लिहिलं. त्याची ना, ठीक आहे. इंदिरा हा पॉइंट आहे, तर याचं उत्तर लिहून ठेवा तिथे. अ3 लिहा त्याच्यावर. अ3 लिहिलं. ग्रेट निकोबारच्या वरती अ3 लिहून ठेवा. आणि उद्या लिहायचं आणि उद्या वाचून दाखवायचे उत्तर तुम्हाला आम्हाला. त्यामुळे दुपारी व्यवस्थित नाही, बसून आता लिहून वेळच काढा. नाही मला करायलाच पाहिजे अभ्यास. लिहिण्याची गरज आहे. ठीक आहे. सुरभी, समजलं का कुठे लिहायचं, काय लिहायचं, कळलं का? ग्रेट निकोबार समूहातील इंदिरा पॉइंट हे भारताचे शेवटचे टोक इंडोनेशियाला जवळ आहे. किंवा मग भारताचे शेवटचे टोक कोणते, समजा कदाचित एक वाक्यासाठी आलं तर मग इंदिरा पॉइंट, ग्रेट निकोबार समूहातील इंदिरा पॉइंट हे भारताचे शेवटचे टोक आहे, असं लिहिलं तरी चालेल. डिपेंड्स ऑन कसा प्रश्न आहे. 2-3 वाक्यात असेल तर इंडोनेशिया टाका, नाही तर एका वाक्यात असेल येऊनच जाईल पण तुम्हाला ते. पण ग्रेट निकोबार समूहातील इंदिरा पॉइंट आठवणीने लिहायचं. ठीक आहे. चला अद्विका वाच पुढचा प्रश्न. लेखक व त्यांच्या पर्यटक मित्रांनी सेल्युलर जेलपर्यंत
प्रभात फेरी का काढली? का काढली? कोणता दिवस होता? काय दिवस होता प्रभात फेरी काढली तेव्हा? 26 फेब्रुवारी. हो. काय काय होतं त्या दिवशी, विशेष काय होतं? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मृती दिन. स्मृती दिन. हा, त्यांच्या त्यांना काय म्हणू शकतो आपण? त्यांना त्यांची आठवण म्हणून किंवा त्यांना अभिवादन म्हणून, आहे ना मॅडम? नाही काय बा, शब्द इथं वापरू लिहिलं शकतो? नाही. इथं लिहिलंय की अ, अ, आता दरवर्षी लाखो पर्यटक अंदमान राष्ट्रीय तीर्थस्थान म्हणून भेट देतात. सेल्युलर जेलला भेट देऊन क्रांतिकारकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतात. नाही नाही नाही, त्यांनी प्रश्न विचारलाय, लेखक व त्यांच्या पर्यटक मित्रांनी सेल्युलर जेल पर्यंत प्रभात फेरी का काढली? ते सावरकरांना आदरांजली व्हायला. कारण तो त्या दिवशी, कोणत्या दिवशी काढली आहे ती? 26 श्रद्धांजली पण चालेल. फेब्रुवारीला. हा श्रद्धांजली पण चालेल. हा 26 फेब्रुवारीला ना. 26 फेब्रुवारी काय आहे? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मृती दिन. आणि त्यांना सेल्युलर जेलमध्ये अटक झालेली होती, त्यामुळे तिथेच त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा मिळाली होती. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना श्रद्धांजली व्हायला म्हणून लेखकाने आणि त्यांच्या पर्यटक मित्रांनी सेल्युलर जेलपर्यंत प्रभात फेरी काढली. आता कुठे लिहिलंय? असं भरपूर आपण नाही नाही लिहिलं कुठे, असं स्पेसिफिक नाही आहे, ते बनवून सांगितलं मी तुम्हाला. तर असं करू शकतो. 26 फेब्रुवारी. एक मिनिट. लेखक व त्यांच्या पर्यटक मित्रांनी 26 फेब्रुवारीला सेल्युलर जेलपर्यंत प्रभात फेरी काढली, असं लिहा. कारण तो दिवस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मृतिदिन आहे. हा, याचं उत्तर लिहून पाठव. काय मॅडम? हा, पाठवते. हा, मी ट्राय करते कारण तो उद्या सगळ्याचीच कारण तो उत्तरं पाठवायची. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मृती दिन आहे. हे मी इथपर्यंत पाठवते लिहिलं. ते. मोठे मार्क करून ठेव सुरभी. हो, कुठल्याचे मी द्यायला हवेत उत्तर ते मार्क कर. मी उद्या पाहे करून ते पण बाकीचे लिहिले हा ना. हा हे कळलं का तुम्हाला, का बरं काढली त्यांनी प्रभात फेरी? कारण तो त्यांचा स्मृती दिन होता आणि सेल्युलर जेलमध्ये सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती. मग त्यांच्या आता फ्रेम स्मृतीप्रित्यर्थ. कसं करायचं? काय, थांब ना, सांगत आहे ना. सॉरी, आजी नंतर लिहून पाठवते, मॅडम नंतर लिहून पाठवतात. आपण फक्त आता समजून घ्या म्हणत आहे मी तुम्हाला. फ्रेम करणं नंतर बघू. पहिले का काढली ते कळलं का? का काढली? कारण तो दिवस काय होता? सावरकरांचा सावरकरांचा स्मृती दिन होता. स्मृती दिन होता, ते कळलं. हो. त्यांना श्रद्धांजली म्हणून. आणि सावरकर कुठल्या जेलमध्ये होते? सेल्युलर सेल्युलर जेलमध्ये. जेल. हा, मग त्यांना सेल्युलर जेलमध्ये सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झालेली, त्यामुळे लेखक व त्यांच्या पर्यटक मित्रांनी सेल्युलर जेलपर्यंत प्रभात फेरी काढली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृती प्रित्यर्थ असे लिहिलं तरी चालेल. मी ते बरोबर म्हणजे खूप मार्क त्यांची करून आठवण. ठेव. हा, मी तुम्हाला उद्या लिहून पाठ. त्यांची आठवण काढून त्यांनी त्यांच्यासाठी रिस्पेक्ट दाखवला. कळलं आता? तर मग लेखक व त्यांच्या पर्यटक मित्रांनी सेल्युलर जेलपर्यंत प्रभात फेरी का काढली? म्हणजे बेसिकली त्यांना रिस्पेक्ट द्यायला ना. येस, कळलं. त्यांना म्हणजे सावरकरांना. हो. तेच फक्त आपल्याला व्यवस्थित फ्रेम करायचा आहे, पण त्यातला मतितार्थ कळला तुम्हाला. पुढचा प्रश्न वाच सुरभी. कशा प्रकारची ठिकाणे जगात क्वचितच क्वचितच पाहायला मिळतात? क्वचितच पाहायला मिळतात. मला कळलं. सांग. ते लाईमस्टोन केव्स व मड व्हॉल्केनो ही दोन नैसर्गिक ठिकाणे पर्यटकांना प्रभावित करतात. अशा तऱ्हेचे ठिकाणे जगात क्वचितच पाहायला मिळतात.
लिहून टाका. चला त्याला ब्रॅकेट करा आणि 5 लिहा त्याच्या समोर. त्या दोघी कुठे गेल्या? झालं 5-7 मिनिटात आपल्याला संपायचं आहे. एवढे प्रश्न झाले की बघू किती होतात, बघूया, काय हरकत नाही. कळलं का पण सुरभी? हो. याला काय फ्रेम करायची वगैरे गरज नाही, याला आता डायरेक्टच लिहू शकतो. हम्म. पुढचा प्रश्न वाच. याच्यावर जास्त येणार बघा, याच्यात गाळलेली जागा वगैरे हाच धडा आधी घ्यायला पाहिजे होता. हो बरोबर, त्याला लागून पंचारती घेतलं, काय हरकत नाही, चालेल घेऊया. फ्रेश राहिले त्यांना. कशा प्रकारची, झालं ना. अंदमान बेटावर आवर्जून पाहावीत अशी कोणकोणती स्थळे आहेत ते बघा, खालीच आहे. त्याच्यावर खालीच आहे का उत्तर? हो. अंदमान सायन्स सेंटर, अक्वेरियम, ट्रायबल एक्झिबिशन एक्झिबिशन सेंटर, सेंटर. सौमिल म्युझियम, मिनी सगळं 5-5 वेळा एक मिनिट, त्यांनी ना ॲक्वेरियम नंतर कॉमा पाहिजे होतं आणि ट्रायबल एक्झिबिशन सेंटर असं वेगळं हवं होतं. ठीक आहे. ओके. ट्रायबल म्हणजे काय? ट्राईब्स असतात ना तिथे राहणारे आदिवासी, हा. त्यांच्याबद्दलचं सेंटर होतं, एक्झिबिशन. ठीक आहे, म्हणजे त्यांच्याबद्दलची माहिती. तर ॲक्वेरियम नंतर कॉमा टाक. हो, टाकला. अंदमान सायन्स सेंटर, ॲक्वेरियम, ट्रायबल एक्झिबिशन सेंटर, सॉमिल म्युझियम, मिनी झू, सागरिका शॉपिंग सेंटर, चिडिया टापू माउंट, हरियाट, हॅवलॉक केट, नॉर्थ बे, राधानगरी बीच, शिपी घाट, मसाला फार्म फार्म आदी अनेक स्थळे अंदमानमध्ये आवर्जून पहावी अशी आहेत. 4-5 वेळा लिहून काढा, म्हणजे मग ती स्थळे लक्षात राहतील. जेवढी लक्षात राहतील, झू वगैरे तर लक्षात राहील ना, मिनी झू लोक अंदमानमध्ये राहतात. येईल का? शॉपिंग सेंटर येईल लक्षात. हा, लोक अधिक, पण चिडिया टापू माउंट पण सोपं आहे लक्षात ठेवायला. मराठी भाषक आहे. जे इंग्लिश आहे ते तर लक्षात ठेवायला सोपं आहे ना सुरभी? हा. अंदमान सायन्स सेंटर, हो. ॲक्वेरियम अगदी बरोबर मराठीत लिहिलेला आहे. स्पेलिंग जे आहे ते मराठीत लिहिलं आहे, पण आहे तो शब्द इंग्लिश. ठीक आहे, इंग्रजीतला शब्द आहे तो. ट्रायबल एक्झिबिशन सेंटर, सॉमिल म्युझियम, मिनी झू, तर सागरिका शॉपिंग सेंटर. तर हे लिस्ट करून घे आणि लिहून काढ. चालेल, त्यातलं किती आठवलं तेवढे 4-5 जरी आठवले तरी पुरे. भारतातील कोणकोणत्या राज्यातील लोक अंदमानमध्ये राहतात? मगाशी सांगितलं होतं ना मी, मार्क अंदमानात करायला. बंगाली व तमिळ लोक अधिक, पण त्याच्याबरोबर बिहारी, तेलुगू, मल्याळी, पंजाबी, मराठी अम, राज्यातील लोक अंदमानमध्ये राहतात. छान. ठीक आहे, गुण्या गोविंदाने राहतात, ते पण सांगू शकते. अंदमान मधील स्थानिक माणसाने, सेमच क्वेश्चन आहे, फक्त एवढंच की त्याच्यात पुढचं लिहायचं आहे थोडंसं. अंदमान मधील स्थानिक माणसाने लेखकासमोर कोणते उद्गार काढले? सेम बघा. अंदमान निकोबार मध्ये 7 प्रकारचे आदिवासी शेकडो वर्ष येथील जंगलामध्ये निवास करत आहेत. त्यांची संख्या काही हजारात असली तरी ती कमी आहे. अंदमान मधील एक नागरिक म्हणाले, अरे 1 मिनिट थांब. अच्छा, कोणत्या राज्यातील लोक, ते पण बरोबर आहे उत्तर, आहे ना? हो. आणि 8चं उत्तर मग काय? इथे आम्ही सर्वजण गुण्या गोविंदाने राहतो, असं त्या माणसाने त्यांना सांगितलं, आहे ना? करेक्ट आहे का ग? उद्गार काढले म्हणजे बोलला, सांगितलं. तर मग असं लिहायचं ना, अंदमान मधील स्थानिक माणसाने नाही. लेखकासमोर अ, इथे आम्ही इथे आम्ही सर्वजण सर्वजण गुण्या गोविंदाने राहतो असे असे उद्गार काढले. उद्गार काढले. चालेल. हा, ठीक आहे. हो. नेक्स्ट, लेखकाने अंदमान निकोबारच्या बेटांना पाचूची बेटे का म्हटली आहेत? हे सर्वात पहिल्या पॅरेग्राफ मध्ये आहे उत्तर. कशाची बेटे? पाचू. पाचू म्हणजे जेम्स, रत्न. रत्न वेगवेगळ्या रंगाची असतात, माहितीये का तुला? हो. रत्न असतात ना, सफायर असतं,
त्यानंतर इमरल्ड आहे, डायमंड आहे, रुबी प्रत्येकाचे आहे, रंग असतात. पर्ल रुबी आहे. आहे, रुबी लाल रंगाचा असतो. तर मग ते रुबी वगैरे आहे ना, त्याला पाचू म्हणतात. पाचू, कळलं हम्म. मॅडम? अनम्यूट. अंगठीत घालतो. हिरव्या हिरव्या रंगाचं असतं ना, त्याला पाचू एमराल्ड. म्हणतात. हा, एमराल्ड. हा, ठीक आहे. तर पाचूची बेटे का म्हटली आहेत? तर त्याचं उत्तर पहिल्यात आहे. पहिल्यात पहिल्याच ह्याच्यात आहे. कुठे? हे बघ, भारताच्या पूर्व पाठ मध्ये पहिलं वाक्य बघा. भारताच्या पाठ परिचय नाही, पूर्व खाली धडा सुरू होतो नाही, तिथे. खालचं पण आहे, पण वरती एक ते जास्त असतो. जास्त छान आहे उत्तर. हिरव्या गर्द निसर्गाने व्यापलेला हा भाग आहे. आणि हा, ठीक आहे, हे पण चालू शकते, चालेल. भारताच्या सुदूर पूर्वेला असलेली अंदमान निकोबारची बेटे म्हणजे रम्य हिरवा गर्द निसर्ग आणि सर्व बाजूंनी निळ्या हिरव्या पाण्याचा प्रचंड सागर असलेली अत्यंत रमणीय बेटे आहेत. म्हणून त्याला लेखकाने पाचूची बेटे म्हटली आहेत, असं तू हा. त्याला फ्रेम कर. का ग अनगाधिका कुठे गेलेल्या? एक प्रश्न गेला ना तुमचा. मॅम बॅटरी गेली. आता ठीक आहे. हो. माझी पण आहे जागेवर. बरं झालं तुमच्यामुळे वाटवलं. चालेल. काय होता प्रश्न माहिती का? कुठपर्यंत झाला तुमचा प्रश्न? कशा प्रकारची ठिकाणे जगात क्वचितच पाहायला मिळतात? झालाय का हा प्रश्न? कळला का तुम्हाला? तुम्ही होता का या प्रश्नाच्या वेळेस की निघून गेलेल्या? नाही, तेव्हाच बॅटरी गेली. तेव्हाच बॅटरी गेली. तर ठीक आहे, पेज नंबर 97 वर जा. मॅम. हा, त्याच्या सेकंड पॅरेग्राफ आहे, लाईमस्टोन केव्स. त्याला ब्रॅकेट करा. लाईमस्टोन केव्स, मड व्होल्कॅनो ही दोन नैसर्गिक ठिकाणे पर्यटकांना प्रभावित करतात. अशा तऱ्हेची ठिकाणे जगात क्वचितच पाहायला मिळतात. केलं ब्रॅकेट? त्याला लिहून ठेवा 5 चं उत्तर आहे ते. 5 किंवा 5 काही पण लिहा. 5 लिहिलं तरी चालेल. अंदमान बेटावर आवर्जून पाहावीत अशी कोणकोणती स्थळे आहेत? तर त्याच्या खालचाच पॅरेग्राफ दिसला. अंदमान सायन्स सेंटर, मत्स्य ॲक्वेरियम, ट्रायबल एक्झिबिशन सेंटर दिसला. सॉमिल म्युझियम, मिनी झू, सागरिका शॉपिंग सेंटर, चिडिया टापू माउंट, हरी ॲट हॅवलॉक केट, नॉर्थ बे, राधानगरी बीच, टिपीघाट मसाला फार्म आदी स्थळे अंदमान मध्ये आवर्जून पाहावीत अशी आहेत. ठीक आहे. 6 तिथे लिहून ठेवा. 6 उद्या हाताला मसाज करून घ्या आणि छानपैकी लिहा. ठीक आहे. थोडं पाठच करा. हात नावं जे दुखाचा आहेत ना सगळी, लिहिता आपल्याला लिहिता नावं वाचतो. ते पाठ करून टाका. ठीक आहे. भारतातील कोणकोणत्या राज्यातील लोक अंदमान मध्ये राहतात? पुन्हा पेज नंबर 97 वर खालून दुसरा पॅरेग्राफ. ठीक आहे, खालून दुसरा पॅरेग्राफ परत. त्याच्यात अंदमानात बंगाली व तमिळ लोक अधिक व त्याचबरोबर बिहारी, तेलुगू, मल्याळी, पंजाबी आणि मराठी भाषिकही लोक राहतात. दिसलं उत्तर? लिहा तिथे. तिथे लिहा 7. आणि अंदमान मधील स्थानिक माणसाने लेखकासमोर कोणते उद्गार काढले? काय म्हणू शकता तुम्ही? त्यांनी काय सांगितलं असेल असं की आम्ही इथे सगळे वेगवेगळ्या भाषेचे लोक सर्वजण गुण्या गोविंदाने राहतो, असं त्याचं उत्तर करायचं आहे. सुरभी, याला प्रेम करशील व्यवस्थित? काय? सगळे जरी ते इतर भाषेचे आहेत लोक, म्हणजे वेगवेगळ्या भाषांचे लोक आहेत, तरी पण आम्ही सगळे इथे गुण्या गोविंदाने राहतो, असं तुला लिहिता येईल? किंवा जसं सांगितलं तसंच लिही, जाऊ दे. आम्ही सर्वजण इथे गुण्या गोविंदाने राहतो, असे उद्गार अंदमान मधील स्थानिक माणसाने लेखकासमोर काढले. चालेल? अनावादिका काय लिहाल? महत्वाचं काय आहे?
आम्ही सर्वजण गुण्या गोविंदाने राहतो. हे वाक्य महत्वाचं. अजून कुठे आहे का स्थानिक माणूस? नाही, हाच आहे फक्त, मला हाच सापडला. बहुतेक हाच आहे. ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न. 2 मिनिटं अजून एक्स्ट्रा घेणार आहे आपण फक्त या प्रश्नासाठी. ठीक आहे, कारण तुमचे 2 मिनिटं गेले. लेखकाने अंदमान निकोबारच्या बेटांना पाचूची बेटे का म्हटले आहे? सुरभी सांग आता. का? पाचूची बेटे का म्हटले आहे? हो. भारताच्या पूर्वेला असलेली अंदमान निकोबारची बेटे म्हणजे रम्य हिरवा गर्द निसर्ग आणि सर्व बाजूंची निळ्या हिरव्या पाण्याच्या प्रचंड सागर असलेली अत्यंत रमणीय अशी पाचूची बेटे आहेत. पाचू म्हणजे काय ग? एमरल्ड. अनघातिका. एमरल्ड. पाचू म्हणजे एक प्रकारचा रत्न. ठीक आहे, वेगवेगळी रत्ने असतात त्याच्यात. पाचू, रुबी, रुबी आणि काय अजून वेगवेगळे सफायर. ठीक आहे. तर कसा आहे? रमणीय प्रदेश आहे, प्लस कसा आहे? हिरवा गर्द आहे. हिरवा गर्द निसर्ग रम्य असा परिसर असल्यामुळे अंदमान निकोबारच्या बेटांना पाचूची बेटे म्हटले आहे, असं तुम्ही लिहू शकता. काय सुरभी बनवू शकते ना? हो. ठीक आहे. पुढचं उद्या घेऊया मुलींनो. 5 वाजता. उद्या हो ठीक आहे. 5. ठीक आहे, 5 5 पर्यंत. वाजता. हा, 5 वाजता. छान खाऊन पुढचे पिऊन बसा. प्रश्न. बिर्याणी पण ह्याचं खा. मी हा, हे मी काढलं. एका मिनिटात पटकन सांगून देते मी. अर्थ सांगा जे आहे ना खाली. तर बंकर हा शब्द कुठे आलेला आहे थोडस माहिती आहे का तुम्हाला? कुठे होता? रॉस आयलंड होतं ना. हो. रॉस आयलंड मध्ये काय आहे जपान. म्हणतात ते? जपानी जपानी. बंकर. बंकर. ठीक आहे. तर युद्धाच्या काळात काय करायचे? ते जमिनीवर नाही थांबायचे सैनिक. खाली भूमिगत तळघर असायचं, त्याच्यात जाऊन लपून थांबायचे. त्याला म्हणतात बंकर. ठीक आहे. तर त्याचा अर्थ, शब्दशः अर्थ असा झाला, तळघर किंवा भूमिगत किंवा जमिनीच्या आत बांधलेले, जमिनीच्या आत बांधलेली रूम, खोली, त्याला म्हणतात बंकर. त्याला फक्त त्याचं जे ओपनिंग असतं, म्हणजे तोंड जे असतं ते जमिनीवर असतं, पण आत रूम मात्र, जी खोली जी असते ती आतमध्ये असते, म्हणजे पायऱ्या उतरून आतमध्ये जावं लागतं. तर हे सगळं युद्धाच्या वेळेस म्हणजे बॉर्डरवर हे दिसतात बंकर. ठीक आहे. म्हणजे तिथे सैनिक जाऊन लपतात, जर शत्रूच्या माऱ्यापासून दूर व्हायला, म्हणजे स्वतःचं संरक्षण करायला. कळलं? तर बंकर म्हणजे काय? तळघर, भूमिगत, जमिनीच्या आत बांधलेली खोली, असं म्हणू शकता. भग्नावशेष, मोडकळीस आलेले किंवा तुटलेले भाग. ठीक आहे, लिहिताय का की उद्या सांगू पुन्हा? आज वाचून दाखवते पटकन. धक्का बसला म्हणजे काय? आघात. धक्का म्हणजे आघात. छायाचित्र म्हणजे इंग्लिश मध्ये काय म्हणतो? छायाचित्र, छायाचित्र, शॅडो. फोटो. फोटो फोटो छायाचित्र म्हणजे फोटो. ठीक आहे. हा. सरहद्द. सरहद्द म्हणजे बॉर्डर. बॉर्डर म्हणजे सीमा. नामफलक. नेम नाम प्लेट. म्हणजे काय? नेम प्लेट. व्हेरी गुड. पण इंग्लिश मध्ये थोडी लिहिणार आहे, मग काय लिहू शकता? नावाची नावाची प्लेट, पाटी. पाटी. व्हेरी गुड. केंद्रशासित प्रदेश. केंद्रशासित म्हणजे आपल्याकडे दोन गव्हर्नमेंट आहे. एक आपलं राज्य सरकार आहे, स्टेट गव्हर्नमेंट, आणि एक आहे सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार, आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकार. मग जे जे स्टेट्स किंवा जे राज्य
केंद्र सरकारकडून चालवल्या जातात त्या राज्यांना केंद्रशासित प्रदेश म्हणतात. काय ग? युनियन टेरिटरी. हा, युनियन टेरिटरीज. पण आपल्याला मराठीत लिहायचं आहे केंद्र सरकारचे शासन असणारा प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश. ठीक आहे, काय म्हणाल? केंद्र सरकारचे शासन असणारा. येईल, लिहिता येईल. त्यानंतर द्वीपसमूह, बेटांचा समूह. बेट, आयर्लंड म्हणजे बेट. ओके सुरभी, हा अनघाद्रिका, बेट, बेटांचा समूह, द्वीपसमूह म्हणजे. हो आणि म्हणजे हा, आणि भाषक म्हणजे भाषा बोलणारे. भाषक म्हणजे भाषा बोलणारे. एवढे सगळे आता अर्थ आहेत. आता याचं वाक्यात उपयोग वगैरे करायला लावलं तर माहिती नाही. आणखी हा? थोडी अशी माहिती काढून ठेवा. स्वामी विवेकानंद, तुम्हाला 10-12 ओळी वाक्य लिहायची असतात ना, निबंध. तर मग विवेकानंद, नंतर ज्योतिबा फुले, आता कोण स्वातंत्र्य सावित्रीबाई. त्या सावित्रीबाई, पंचायती मधल्या पण कुणाचंही लिहिता. हा, जिजाबाई येईल. अशी 5-5 तरी वाक्य तयार करून ठेवा. जिजाबाई बद्दल माहिती आहे ना? जिजाबाई बद्दल माहिती आहे आपल्याला. त्यानंतर आपण बहिणाबाई पाहिलं. त्या 5 जणींपैकी 6 जणींपैकी कुणाचंही येऊ शकतं. जिजाबाई येईल मला असं वाटतंय, म्हणजे आय डोंट नो. महदंबा. मदंबा बर पण नाही यायचं, कारण ते महदंबा नाही येणार. एवढी माहित नाही यांना. अहिल्याबाई होळकर किंवा अहिल्याबाई जिजाबाई. होळकर आणि जिजामाता येईल. बाकी पण ते स्मृतिचित्रे वगैरे या मुलांना माल नाही वाटत काही त्याच्यावर येईल. नाही, एवढं नाही येणार. मेन ठीक हे आहे, चालेल. स्वातंत्र्यवीर सावरकर, विवेकानंद यांच्यावर येऊ शकेल. जरा त्यांचं नाव काय, त्यांचे गुरु कोण, त्यांनी काम काय केलं, एवढं तरी माहिती काढून ठेवा. ठीक आहे. सावरकरांची काढूनच ठेवा. काय काय लिहिलं, कोणतं देशप्रेमावरचं त्यांचं एखादं गाणं माहिती असेल त्याच्या 1-2 ओळी लिहून काढायच्या. त्यांचा जन्म कधी झाला, त्यांचा मृत्यू कधी झाला, आणि त्यांनी भारतासाठी काय यातना सोसल्या, आणि त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा अंदमान निकोबार मध्ये वगैरे झाली होती. आता आपण तेच वाचलं ना, तेच लिहायचं आहे. लिहिता येईल का? त्याच्यात तुमच्या क्रिएटिव्हिटीला भरपूर वाव आहे. फक्त माहिती असली पाहिजे. तर आता हे 5 प्रश्न उद्या घेऊया. आणि अखंड मॅडम परवा का मग? नाही, हे अखंड पण होऊन बघू ना, जाईल. उद्या घेऊन टाकू ना अखंड पण. उद्या पण होऊन जाईल. परवा त्यांना चालेल. घेऊ क्लास, पण अभ्यास करतील ना 2 दिवस मग. हो, चालेल. आज मात्र आठवणीने उद्या दुपारी सकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे 8-9 प्रश्नांचे उत्तर लिहून काढा. एका प्रश्नाचं उत्तर सोडून. प्रश्न नंबर 4, अनघाद्विका. प्रश्न 2 नंबर दिवस 4 आता कोण? फक्त मराठीच करा अभ्यास, काही करू नका दुसरं. 2-3 दिवस. काही दुसरा अभ्यास आहेच नाही त्यांना, शाळा हो नाही, ना, काही नाही. काही नाही, तेच म्हणूनच म्हंटल. उद्या आहे ना मला अंकित, शाळा. मग आल्यावर पण शाळेत काय अभ्यास थोडा? उद्या कुणाला आपडे शाळा ना आहे? उद्या. उद्या तिला आहे शाळा सुरू झाली. हो हो, बरं ठीक आहे. पण एवढं काही शिकवणार नाहीत ना? हाबडे आहे ना ठीक आहे. उद्या. आय थिंक सो. मग आता लिहून काढ ना पटकन, तुझं झालंच काय. जेवण करा आणि लिहा. चला, भेटूया उद्या. थोडं मेहनत घ्यायला पाहिजे, साधनं हो. तयार करायला पाहिजेत ना कार्य करण्यासाठी. हा हा, कळलं का? आला आपला तो जुना विषय. बरोबर की नाही? शिकलो. कार्य काय? काय आहे? परीक्षा लिहिणे. साधनं काय साध्य आहेत? अभ्यास करणे. अभ्यास करणे. किती झालं आमचं त्या दिवशी त्याच्यावर डिस्कशन. डॉक्टर बनायचं असेल तर काय हवं, 10वा वर्ग पास करायचा असेल तर काय हवं, मग आम्ही 8व्या वर्गात जाणार आहे, मग 8व्या वर्गाच्या हा, साठी हो. जायसाठी काय हवं. किती प्रयोग, किती सारे व्हेरायटी एक्झाम्पल देऊन झाले आपले. काय सुरभी, अनघाद्विका, काय हो ना? हो 5व्या वर्गात जायचं असेल तर 4थ्या वर्गाचा अभ्यास व्यवस्थित पूर्ण झालेला पाहिजे. हो ना? ठीक आहे. साधायचं असेल तर साधने व्यवस्थित हवीत. साधण्याशिवाय साध्य गाठता येणार नाही. उत्तम साधने नेहमी शोधावीत. आणि एकदा तुमची त्या साधनांवर काम करणं चालू केलं की ऑटोमॅटिकली तुम्ही तुमच्या साध्यापर्यंत पोहोचता. चला आता आता त्यांचं कळलं? साध्य आहे जेवण. आता तुमचं साध्य आहे याचे प्रश्नोत्तर लिहून काढणे. दॅट्स इट.
ओके, चला चला भेटूया उद्या. ओके बाय. बाय, गुड नाईट, तुम्ही शुभरात्री. रेकॉर्डिंग सुरू केलं होतं का? हो चालू आहे. चालेल, ओके, एंड करते मी ओके असे. चला करा करा. चला, गुड नाईट.